आजपासून महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक कृती समितीच्या निर्देशानुसार राज्यातील महाविद्यालयीन विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय व रास्त मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। या आंदोलनातील प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: सेवा अंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जीवित करून पूर्ववत करावे। 7वा वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10, 20 आणि 30 वर्षानंतरच्या लाभांची योजना लागू करणे। 7वा वेतन आयोगानुसार वंचित असलेल्या 1440 विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकबाकीसह 7वा वेतन आयोग लागू करा। विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या। 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे। विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी गृहीत धरून त्या आधारे 7वा वेतन आयोग वेतन श्रेणी लागू करावा। यासह इतर अन्य मागण्यांबाबत हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे। महासंघाचा अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। ही जी कृती समिती आहे, ह्या कृती समितीने आज जो आंदोलन पुकारलेला आहे आणि आजपासून ते बेमुदत हा आंदोलन सुरू ठेवणार आहे। याच्यातून समाजातले जे विद्यार्थी आहे आणि शिक्षण मंडळ जे आहे, जे स्कूल्स कॉलेजेस आहे, आज मुख्याने मुलं पण आज वेठीस धरल्यात जाणार आहे। याच्यामध्ये जे कृती समितीचे सगळे सदस्य आहे आणि कर्मचारी आहे, त्यांच्या ज्या माग आहे त्या मागणी काही खूप मोठ्या नाही आहे, पण त्या मागणी त्यांच्यासाठी गरजेच्या पण आहे, जेणेकरून ज्या पेन्शन योजना असतील किंवा पदभरती असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यावर पदभरती का बरं, कारण की त्यांच्यावर एक माणसावर 4 लोकांचं स्टाफचं काम करण्याचा भर त्यांच्या अंगावर येत आहे। आणि आज आपण बघितलं तर समाजामध्ये की आज शिक्षणाची ओढ मुलांना जास्त आहे। मुलं शिकण्याच्या म्हणजे शिक्षण जास्त प्रमाणात घेत आहे आणि 100% महाराष्ट्र शिक्षण मुलांना प्रोव्हाइड करत आहे। तर जेणेकरून शिक्षण जे घेत आहेत मुलं, त्यांचं स्टाफचं काम सुद्धा आज वाढतं आहे। तर त्या कामामुळे त्यांच्यावर कामाचा लोड तो वाढत आहे। त्यांची पेमेंट जे आहे ते 7वा वेतन लागून परत रिव्हर्स बॅक किंवा बाउन्स बॅक झालेला आहे। यामध्ये नाशिक जिल्हा महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी देखील सहभागी झालेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवाडे, नाशिक रोड।